Now we are going to discuss about what is the ultrastructure of prokaryotic and eukaryotic cell. This is the first unit of second paper. So first of all, what is cell? दोन टाईप्सचे सेल असतात, प्रोकॅरियोटिक आणि यूकॅरियोटिक. तर नेमकं सेल म्हणजे काय होते ते पहिले बघूया. ऑल लिव्हिंग क्रिएचर्स आर मेड अप ऑफ सेल्स. जे कुठले लिव्हिंग क्रिएचर्स आहे म्हणजे लिव्हिंग बॉडीज आहे ते कशाने बनलेले असतात? सेल्सनी बनलेले असतात. स्मॉल मेम्ब्रेन बाउंडेड कंपार्टमेंट्स फिल विथ अ कॉन्सन्ट्रेटेड ॲक्वस सोल्युशन ऑफ केमिकल्स. सेल्स काय असतात? स्मॉल मेम्ब्रेन बाउंडेड कंपार्टमेंट्स असतात आणि ते कशाने भरलेले असतात? ॲक्वस सोल्युशन ऑफ केमिकल्सने. देन सेल इज डिफाईन ॲज द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ एक्सेप्ट व्हायरसेस. व्हायरसेस सोडून जे सेल काय आहे? स्ट्रक्चरल म्हणजे ते स्ट्रक्चर निर्माण करते आणि फंक्शनल म्हणजे फंक्शनिंगसाठी आपल्याला काम करतात. तर ते दोघांचं मिळून ते युनिट आहे ऑफ लाईफचं. म्हणजेच सेल इज डिफाईन ॲज अ स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ. आपली जी लाईफ आहे त्याचं स्ट्रक्चरल म्हणजे जे काही स्ट्रक्चरिंग करायचं काम आहे आणि जे फंक्शन करायचं काम आहे ते कुठलं एक सिस्टीम करत असते? सेल्स काम करत असते. म्हणूनच सेल्सला काय म्हटले जाते? स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ. फक्त ते कुठे राहत नाही? व्हायरसेसमध्ये. देन द टर्म सेल हॅज बीन डिराईव्ह फ्रॉम द लॅटिन वर्ड सेल्युला मिनिंग अ स्मॉल कंपार्टमेंट्स. तर सेल हा कुठून आलेला वर्ड आहे? तो लॅटिन वर्ड आहे. सेल्युला मीन्स होत असते स्मॉल कंपार्टमेंट्स. देन द वर्ड सेल वॉज इंट्रोड्यूस्ड बाय रॉबर्ट हुक इन 1665. हा फर्स्ट इंट्रोड्यूस कोण केलेला आहे सेल वर्ड्स? रॉबर्ट हुकनी इन 1665मध्ये. त्याला काय दिसलं आहे? ही फाउंड दॅट कॉर्क वॉज कंपोज ऑफ हनीकॉम लाईक मेनी पॉलिगोनल कंपार्टमेंट्स. म्हणजेच जे हनी तयार होते, मधुमक्खी हनी तयार करतात त्या कंपार्टमेंटसारखं त्याला काय दिसलं? सेलचं स्ट्रक्चर्स. देन लॅटर अँटन वॉन लिव्हनहुक, अ डच businessman, pursue microscope and reported the existence of other type of cells such as human sperms, bacteria, RBCs, etc. तर नेक्स्ट सायंटिस्ट कुठला आला आहे? अँटर वॉन लिव्होक. यांनी काय मायक्रोस्कोपमध्ये स्टडी केलं आणि याला कशामधले सेल्स दिसले? ह्युमन स्पर्म्स, बॅक्टेरिया, RBCs म्हणजे रेड ब्लड सेल्स, यामध्ये त्याला काय दिसलं आहे? सेल्स. देन 1831 अँड इंग्लिश बॉटनिस्ट रॉबर्ट ब्राउन डिस्कवर्ड अँड नेम द न्यूक्लियस इन द सेल्स. त्यानंतर 1831मध्ये रॉबर्ट ब्राउन हा बॉटनिस्ट आला आहे. त्यांनी अँड नेम द न्यूक्लियस इन द सेल्स. त्यांनी सेल्समध्ये न्यूक्लियस हे नाव दिलं. देन 2 जर्मन बायोलॉजिस्ट शिरेन अँड TS श्वान प्रपोज द सेल थेरी. नंतर 2 जर्मन बायोलॉजिस्ट आले, शायडिन 1838 अँड 1839 शॉन. त्यांनी काय केली? सेलची थेरी प्रपोज केली, नेमकं सेल काय असतात म्हणून. देन द सेल इज द बायोलॉजिकल युनिट ऑफ ॲक्टिव्हिटी विथ प्रोटोप्लाझम. सेल काय असते? एक बायोलॉजिकल युनिट असते, म्हणजे बायोलॉजिकल जे कुठले फंक्शन आहे बॉडीचे ते परफॉर्म करत असते आणि त्यासाठी सेल गरजेचं पण असते. तर ऑफ ॲक्टिव्हिटी विथ प्रोटोप्लाझम, आणि त्याच्यामध्ये काय असते? प्रोटोप्लाझम असतो. सो ऑल ॲनिमल्स अँड प्लांट्स आर कंपोज ऑफ सेल्स. म्हणूनच काय ते बायोलॉजिकल युनिट आहे आणि त्याच्यामुळे काय आहे? ऑल ॲनिमल्स अँड प्लांट्स आर कंपोज ऑफ सेल्स. सम ऑर्गॅनिझम्स आर मेड अप ऑफ सिंगल सेल. काही ऑर्गॅनिझम हे सिंगल सेल्सनी बनलेले राहतात, लाईक अमिबा known as unicellular, whereas other organisms are made up of numerous cells known as multicellular. जे एका सेल्सपासून बनलेले असतात ते युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स असतात आणि जे खूप सारे सेल्सनी तयार होतात त्याला काय म्हटलं जाते? मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स म्हटले जाते. देन जर्मन बायोलॉजिस्ट रुडॉल्फ विर्चू प्रेझेंटेड द आयडिया दॅट ऑल सेल अरायझेस फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सेल्स, दस द सेल थेरी पॉच्युलेट्स. जे जर्मन बायोलॉजिस्ट आले रुडॉल्फ विर्चू, त्यांनी काय प्रेझेंट केलं की त्यांनी सांगितले जो एक सेल्स तयार झाला आहे, जे खूप सारे सेल्स तयार झाले ते कुठल्या सेल्सपासून तयार होत आहे? एक प्री एक्झिस्टिंग सेल्सपासून तयार होत असते. तर त्याचे पॉस्ट्युलेट काय? ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम आर मेड अप ऑफ सेल्स अँड सेल प्रॉडक्ट्स. जे पूर्ण लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे ते कशाने बनलेले असते? सेल. आणि प्रोडक्शन झाल्यानंतर खूप सारे सेल्स तयार होतात, तर सेल प्रॉडक्ट्स. ऑल सेल अराईज फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सेल्स. जे खूप सारे सेल्स आहे ते कुठल्या सेल्सपासून प्री एक्झिस्ट झालेले आहे? एका सेलपासून. देन ऑल सेल्स आर बेसिकली लाईक इन केमिकल कंपोजिशन अँड मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज.
जे पूर्ण सेल्स आहे ते बेसिकली काय असते, केमिकल कंपोजिशन अँड मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज. सेल्स कंटेन जेनेटिक इन्फॉर्मेशन विच इज पास ऑन फ्रॉम सेल टू सेल ड्युरिंग डिव्हिजन. सेल्स काय करते, जेनेटिक इन्फॉर्मेशन असते त्याच्यामध्ये, म्हणजे एक सेल्स आहे तो दुसरा सेल्स प्रोड्यूस करते, तर एका पहिल्या सेल्समध्ये जे इन्फॉर्मेशन आहे ते कुठे ट्रान्सफर होते, सेकंड सेलमध्ये. देन सेल्स आर सेल डुप्लिकेटिंग, सेल्फ कंटेन युनिट्स अँड सम सेल्स आर टोटिपोटंट. सेल काय करते, सेल्स स्वतःच डुप्लिकेशन करत असते. देन प्रोकॅरियोटिक अँड युकॅरियोटिक सेल्स. द सेल्स ऑफ प्लांट्स, ॲनिमल्स अँड बॅक्टेरिया आर कन्सिस्ट ऑफ 2 टाईप्स ऑफ सेल्स. सेल्स जे प्लांट्सचे आहे, ॲनिमल्सचे आणि बॅक्टेरियाचे आहे, तर ते काय कन्सिस्ट केले जाते, 2 टाईप्स ऑफ सेल्स. फर्स्ट इज दी प्रोकॅरियोटिक सेल्स अँड सेकंड इज दी युकॅरियोटिक सेल्स. तर आपण पहिले बघूया प्रोकॅरियोटिक मीन्स काय आणि हे प्रोकॅरियोटिक सेल्स कुठे प्रेझेंट असते. तर प्रोकॅरियोटिक मीन्स प्रिमिटिव्ह ऑर बिफोर, म्हणजे युकॅरियोटिक्सच्या अगोदर जे पहिले कुठले सेल्स आले ते कुठले आहे, प्रोकॅरियोटिक. प्रो मीन्स प्रिमेटिव्ह ऑर बिफोर अँड कॅरिओन मीन्स न्यूक्लियस, म्हणजे जे आधीचे सेल्स आहे त्याला काय म्हटलं जाते, प्रोकॅरियोटिक. आधीचे म्हणजे आता किंवा या आधीचे असे नाही, तर जे सुरुवातीला एक्झिस्ट झालेले आहे ते प्रिमेटिव्ह ऑर बिफोर मीन्स प्रोकॅरियोटिक सेल्स. तर सेल्स डू नॉट हॅव अ डिस्टिंक्ट न्यूक्लियस, देअर DNA इज नॉट इन्क्लूज इन अ न्यूक्लिअर मेम्ब्रेन. तर प्रोकॅरियोटिक सेल्समध्ये काय राहते, डिस्टिंक्ट न्यूक्लियस अब्सेंट असतो, म्हणजे राहत नाही. देअर DNA इज नॉट इन्क्लूज इन अ न्यूक्लिअर मेम्ब्रेन. आपण बघितलं आहे क्रोमोझोम्स कुठे प्रेझेंट राहते, न्यूक्लियसमध्ये प्रेझेंट राहते, त्याला न्यूक्लिअर मेम्ब्रेन कवर राहते. तर जे प्रोकॅरियोटिकमध्ये अब्सेंट राहते, म्हणजेच जे DNA मटेरियल आहे ते इन्क्लोज राहत नाही न्यूक्लिअर मेम्ब्रेनमध्ये. दे लॅक सेल्स डू नॉट हॅव अ डिस्टिंक्ट न्यूक्लियस, त्याच्यामध्ये न्यूक्लियस राहत नाही. देअर DNA इज नॉट इन्क्लोज इन अ न्यूक्लिअर मेम्ब्रेन. दे लॅक ऑर्गॅनिली सच सेल आर कॉल्ड प्रोकॅरियोटिक सेल्स. आणि त्या ऑर्गॅनिलीला काय म्हटलं जाते, ते ऑर्गॅनिली अब्सेंट असते, त्याला कुठले सेल म्हटलं जाते, प्रोकॅरियोटिक सेल्स म्हटलं जाते. द प्रोकॅरियोटिक सेल्स आर स्मॉल, सिम्पल अँड मोस्ट प्रिमेटिव्ह. स्ट्रक्चर काय असते प्रोकॅरियोटिक सेलचं, स्मॉल असतात, सिम्पल आणि प्रिमेटिव्ह म्हणजे बिफोर, आधीचे असतात ते. इन दिस सेल्स न्यूक्लिअर मेम्ब्रेन इज नॉट बाउंड बाय डेफिनाईट न्यूक्लिअर मेम्ब्रेन. या सेल्समध्ये जे न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे ते डेफिनाईट बाउंड नाही राहत न्यूक्लिअर मेम्ब्रेन. देन ऑर्गॅनिझम लाईक बॅक्टेरिया अँड सायनोबॅक्टेरिया शो प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनायझेशन. कुठल्या ऑर्गॅनिझममध्ये प्रेझेंट राहतात प्रोकॅरियोटिक सेल्स, तर ऑर्गॅनिझम्स लाईक बॅक्टेरियामध्ये, सायनोबॅक्टेरिया, त्यालाच ब्ल्यू ग्रीन अल्गी म्हटलं जाते, त्याच्यामध्ये काय आहे, प्रेझेंट असतात प्रोकॅरियोटिक सेल. द ॲव्हरेज डायमीटर ऑफ बॅक्टेरियल सेल इज अबाउट 1 मायक्रोमीटर. जे डायमीटर आहे बॅक्टेरियल सेल्सची, म्हणजेच प्रोकॅरियोटिक सेल्सची किती असते, 1 मायक्रोमीटर. द सायनोबॅक्टेरिया और ब्ल्यू ग्रीन अल्गे आर फोटोसिंथेटिक प्रोकॅरियोट्स. जे सायनोबॅक्टेरिया आहे और ब्ल्यू ग्रीन अल्गी त्यालाच म्हटलं जाते, ते काय आहे, फोटोसिंथेटिक प्रोकॅरियोट्स. मोस्ट सायनोबॅक्टेरिया फिक्स ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन. देन दे आर फाउंड इन सिम्बायोटिक ॲज वेल ॲज नॉन सिम्बायोटिक फॉर्म्स. सिम्बायोटिक मीन्स एकत्र ग्रुप करून राहणे, आणि नॉन सिम्बायोटिक म्हणजे वेगवेगळे राहणे. तर त्याच्यामध्ये काय राहते, दे आर फाउंड इन सिम्बायोटिक ॲज वेल ॲज इन नॉन सिम्बायोटिक फॉर्म्स. देन अल्ट्रा स्ट्रक्चर ऑफ प्रोकॅरियोटिक सेल्स मीन्स त्याचं स्ट्रक्चर काय, अल्ट्रा स्ट्रक्चर, टोटल स्ट्रक्चर म्हटले कुठले ऑर्गॅनिझम्स प्रेझेंट कुठले ऑर्गॅनिली त्या प्रोकॅरियोटिक सेल्समध्ये प्रेझेंट राहतात ते आपण डिस्कस करूया. सो द प्रोकॅरियोटिक सेल शोज द फॉलोइंग स्ट्रक्चर. तर प्रोकॅरियोटिक सेल्समध्ये काय राहते, सेल इन्व्हलप असते. इन्व्हलप म्हणजेच काय, कवरिंग असते. तर इन्व्हलप काय आहे, सेल इन्व्हलप इज द कवरिंग ऑफ प्रोकॅरियोटिक सेल. सो इट कन्सिस्ट ऑफ 3 layers, नेमली ग्लायकोकॅलिक्स, सेल वॉल अँड सेल मेम्ब्रेन. दिस 3 layers टुगेदर ॲक्ट ॲज अ सिंगल प्रोटेक्टिव्ह कवरिंग. कवरिंगचं काम काय असते, आपल्या स्किनला कवरिंग केलेलं असते, त्यालाच आपण कातडी म्हणतो. तर त्याचं काम काय असते, एक प्रोटेक्शन करायचं काम असते. जे आतले ऑर्गॅनिझम्स आहे त्याला कुठलं अफेक्ट न होता आपण इझिली आपलं फंक्शन करू शकतो. कशाचं काम आहे, स्किनचं काम आहे. तसंच प्रोकॅरियोटिक सेलमध्ये पण जे सेल इन्व्हलप आहे त्याच्यामध्ये 3 लेअर असते जे आपल्याला प्रोकॅरियोटिक सेलला प्रोटेक्शन काम करायला मदत करते. सो फर्स्ट लेअर इज दी ग्लायकोकॅलिक्स, सेकंड सेल वॉल, अँड थर्ड इज दी प्लाझ्मा मेम्ब्रेन.
तर ग्लायकोकॅलिक्स इट इज आउटर मोस्ट लेअर मेड अप ऑफ मॅक्रोमॉलिक्युल्स विच हेल्प इन ॲडिक्शन ऑफ बॅक्टेरिया. जे आउटर मोस्ट लेअर आहे कोणती आहे, मॅक्रोमॉलिक्युल्सनी बनलेली आहे, ती आहे ग्लायकोकॅलिक्स. सम बॅक्टेरिया हॅव ए लूज शीथ कॉल्ड स्लाइम लेअर. काही बॅक्टेरियामध्ये ती लूज शीथ राहते, त्याला स्लाइम लेअर म्हटले जाते. आणि अदर बॅक्टेरिया मे हॅव अ थिक अँड टफ कवरिंग कॉल्ड कॅप्सूल. काही बॅक्टेरियामध्ये टफ राहते, जाडी राहते, त्याला काय म्हटले जाते, कॅप्सूल लेअर म्हटलं जाते. देन स्लाइम लेअर अँड कॅप्सूल आर मेड अप ऑफ पॉलिसॅकराइड मे कंटेन प्रोटीन्स. त्या दोन्ही लेअर्स स्लाइम लेअर अँड कॅप्सूल लेअर कशाने बनलेले असतात, पॉलिसॅकराइड्सने, म्हणजे वन ऑफ फॉर्म ऑफ शुगर अँड मे कंटेन प्रोटीन्स. देन सेकंड लेअर इज दी सेल वॉल. इट इज प्रेझेंट बिलो द ग्लायकोकॅलिक्स. ग्लायकोकॅलिक्सच्या नंतर कुठली लेअर असते, सेल वॉल. इट प्रोव्हाइड्स डेफिनाइट शेप अँड गिव्ह स्ट्रॉंग स्ट्रक्चरल सपोर्ट. तर सेल वॉलचं काम काय असते, ती एक डेफिनाइट शेप देत असते आणि एक स्ट्रॉंग स्ट्रक्चरल सपोर्ट करायचं काम करते. देन केमिकली द सेल वॉल मटेरियल इज पेप्टिग्लायकॉन और म्युरिन इन यू बॅक्टेरिया अँड सुडोपेप्टिग्लायकॉन इन आर्चिए बॅक्टेरिया. नेक्स्ट लेअर इज दी प्लाझ्मा मेम्ब्रेन. इट इज द इनरमोस्ट कवरिंग ऑफ द सेल इन्व्हलप. सगळ्यात आतली जी कुठली लेअर आहे ती कुठली आहे, प्लाझ्मा मेम्ब्रेन. इट इज केमिकली कंपोज ऑफ लिपिड्स आणि प्रोटीन्स. ते कशाने बनलेली असते, केमिकली लिपिड्स आणि प्रोटीन्सने बनलेली असते प्लाझ्मा मेम्ब्रेन. अँड इट सेपरेट्स द इंटेरियर ऑफ द सेल फ्रॉम इट्स इन्व्हायरमेंट. ही सेपरेट्स कारण ते इंटेरियर इन्व्हायरमेंटपासनं आउटर इन्व्हायरमेंट. म्हणजे सगळ्यात आतली लेअर कुठली आहे, प्लाझ्मा मेम्ब्रेन. त्याच्यामुळे ही it separates the interior of the cell from its environment. It acts as a barrier and helps in intracellular communication. जे इंट्रासेलमधलं कम्युनिकेशन आहे त्याच्यासाठी एक मदत करते प्लाझ्मा मेम्ब्रेन. आणि बॅरियर म्हणजे कुठलं अफेक्ट होत आहे, बाहेरून काही अटॅक होत आहे तर त्याला बॅरियर करते, म्हणजे प्रोटेक्शन करत असते. The bacterial plasma membrane is the site for metabolic process like respiration, photosynthesis, etc. जे बॅक्टेरियल मेम्ब्रेन आहे कशाची साईट आहे, मेटाबॉलिक प्रोसेसेसची. म्हणजे त्याच्यामधून रेस्पिरेशन होत असते. फोटोसिंथेसिस जी प्रोसेस आहे म्हणजेच फूड तयार करण्याची, ते प्लाझ्मा मेम्ब्रेन हेल्प करत असते. द प्लाझ्मा मेम्ब्रेन होल्ड्स ॲज रिसेप्टर मॉलिक्यूल दॅट हेल्प बॅक्टेरिया टू डिटेक्ट अँड रिस्पॉन्ड्स टू केमिकल्स इन देअर सराउंडिंग. आणखी काय फंक्शन आहे प्लाझ्मा मेम्ब्रेनचं, होल्ड द रिसेप्टर्स मॉलिक्युल्सला काय होल्ड करून ठेवते, रिसेप्टर मॉलिक्युल्सला. आणि दॅट हेल्प बॅक्टेरिया टू डिटेक्ट द रिस्पॉन्ड टू केमिकल्स इन देअर सराउंडिंग्स. देन नेक्स्ट सायटोप्लाझम. इट इज अ सेमी फ्लुइड सबस्टन्स और मॅट्रिक्स प्रेझेंट इनर टू सेल मेम्ब्रेन. प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या इनरमध्ये जे स्मॉल सेमी फ्लुइड मॅट्रिक्स आहे और सबस्टन्सेस त्याला काय म्हटलं जाते, सायटोप्लाझम. It contains a variety of inorganic and organic compounds which provide a suitable chemical environment for cellular activities. त्याच्यामध्ये काय असते, सायटोप्लाझममध्ये इनऑर्गॅनिक अँड ऑर्गॅनिक कंपाऊंड्स असते. ते काय करत असते, विच प्रोव्हाइड अ सुटेबल केमिकल इन्व्हायरमेंट फॉर सेल्युलर ॲक्टिव्हिटीज. जे सेल्युलर ॲक्टिव्हिटीज आहे त्याला काय सुटेबल इन्व्हायरमेंट प्रोव्हाइड करत असते की त्याच्यामुळे ॲक्टिव्हिटी ह्या चांगल्या पद्धतीने परफॉर्म झाल्या पाहिजे. इट लॅक मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनेली सच ॲज मायटोकॉन्ड्रिया. तर त्या सायटोप्लाझममध्ये काय ॲब्सेंट असते, मायटोकॉन्ड्रिया. देन इंडोप्लाझमिक रेटिक्युलम. मायटोकॉन्ड्रिया इज नथिंग बट दी पॉवर हाऊस ऑफ द सेल. त्याचं काम आहे एनर्जी स्टोअर करून ठेवायचं इन द फॉर्म ऑफ ATP मीन्स ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट. देन सेकंड इंडोप्लाझमिक रेटिक्युलम is absent in cytoplasm of prokaryotic cells. Next Golgi bodies, then lysosomes. Then but still certain membranous structure are observed besides inclusion bodies which are as follows. जे कुठले स्ट्रक्चर प्रोकॅरियोटिक सेल्समध्ये प्रेझेंट राहते ते नेक्स्ट दिलेलं आहे, मिझोझोम्स. दीज आर इन्व्हॅजिनेशन ऑफ प्लाझ्मा मेम्ब्रेन इन टू द सेल इन द फॉर्म ऑफ वेसिकल्स. ते इन्व्हॅजिनेशन आहे म्हणजे समोरचा पोर्शन आहे प्लाझ्मा मेम्ब्रेनचा इन टू द सेल इन द फॉर्म ऑफ वेसिकल, ट्युब्युल्स अँड लॅमेली. दे आर इन्व्हॉल्व इन द फॉर्मेशन ऑफ सेल वॉल अँड इन द DNA रिप्लिकेशन. मेसोझोम्स हेल्प्स करतात इन्व्हॉल्व इन द फॉर्मेशन ऑफ सेल वॉल अँड इन द DNA रिप्लिकेशन अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ क्रोमोझोम्स टू द डॉटर सेल. क्रोमॅटोफोर्स. दीज आर युजली फाउंड इन फोटोसिंथेटिक बॅक्टेरिया अँड सायनोबॅक्टेरिया. जे क्रोमोफोर्स आहे ती युजली फाउंड होत असते फोटोसिंथेटिक बॅक्टेरिया म्हणजे जे बॅक्टेरिया फोटोसिंथेसिसचं काम करत असते आणि सायनोबॅक्टेरियामध्ये. दे कंटेन डिफरंट टाईप्स ऑफ पिगमेंट्स सच ॲज बॅक्टेरियोक्लोरोफिल्स,
bacteriophyophytin and carotenoids. then inclusion bodies, these are a type of storage granules. जे inclusion bodies आहे ते काय काम करते, स्टोरेज ग्रॅन्युल्स, म्हणजे त्यामध्ये स्टोअर होऊन राहते. दे आर फाउंड फ्रीली इन सायटोप्लाझम. ते फ्रीली फाउंड असते सायटोप्लाझममध्ये, म्हणजे सायटोप्लाझममध्ये प्रेझेंट असतात. दे आर ऑफ टू टाईप्स. जे इन्क्लुजन बॉडी आहे त्याचे दोन टाईप्स आहे, ऑर्गॅनिक इन्क्लुजन आणि इनऑर्गॅनिक इन्क्लुजन. तर फर्स्ट ऑर्गॅनिक इन्क्लुजन, दिस इन्क्लूड्स सायनोफायसिन स्टार्च ग्रॅन्युल्स अँड ग्लायकोजन ग्रॅन्युल्स. तर ऑर्गॅनिक इन्क्लुजनमध्ये ते काय करतात, सायनोफायसिन स्टोअर राहते त्याच्या स्टार्च ग्रॅन्युल्स अँड ग्लायकोजन ग्रॅन्युल्स. अँड सेकंड इज द इनऑर्गॅनिक इन्क्लुजन, दिस इन्क्लूड फॉस्फेट्स अँड सल्फर ग्रॅन्युल्स, म्हणजे त्यामध्ये फॉस्फेट्स असते आणि सल्फर ग्रॅन्युल्स असते. Then third is the ribosomes. The cytoplasmic matrix of prokaryotic cell possesses dense particles called ribosomes. The cytoplasmic matrix आहे त्याच्यामध्ये possess dense particles म्हणजे smallest particles present राहते, त्याला काय म्हटलं जाते, रायबोझोम्स. दे आर मेड अप ऑफ RNA अँड प्रोटीन. ते कशाने बनलेले असते, RNA अँड प्रोटीन. RNA इज अ रायबोन्यूक्लिक ॲसिड अँड प्रोटीन. देन नेक्स्ट, द प्रोकॅरियोटिक रायबोझोम्स आर ऑफ 70S टाईप. प्रोकॅरियोटिक रायबोझोम्स असते ते 70S टाईप असते, आणि जे युकॅरियोटिक रायबोझोम्स असते त्याची व्हॅल्यू एक चेंज असते. देन इच 70S कंपोज ऑफ 2 सब युनिट्स, दॅट इज 50S अँड 30S. तर इच 70S इज कंपोज ऑफ 2 सब युनिट्स. 70S, यस इज द सब युनिट्स, दॅट इज 50S अँड 30S. इट हेल्प्स इन प्रोटीन सिंथेसिस. रायबोझोमचं काम काय असते, प्रोटीन सिंथेसिस करायचं काम असते. देन जेनेटिक मटेरियल, न्यूक्लिओइड. द प्रोकॅरियोटिक्स डू नॉट हॅव मेम्ब्रेन बाउंड न्यूक्लियस. त्याच्यामध्ये जी प्रोकॅरियोटिक सेल असते त्याच्यामध्ये काय मेम्ब्रेन बाउंड न्यूक्लियस अब्सेंट असतो. म्हणजेच सो द जेनेटिक मटेरियल कन्सिस्ट ऑफ लॉंग डबल स्टँडेड सर्क्युलर DNA मॉलिक्युल्स नोन ॲज प्रोकॅरियोटिक क्रोमोझोम. त्याच्यामुळे काय असते, जेनेटिक मटेरियल असते लॉंग डबल स्टँडेड सर्क्युलर DNA मॉलिक्युल्स, आणि त्याला काय म्हटलं असते, प्रोकॅरियोटिक क्रोमोझोम. देन इट इज हायली लूप अँड कॉईल विथ असोसिएटेड प्रोटीन्स. ते हायली लूप असते आणि कॉईल असते विथ असोसिएटेड प्रोटीन्सला. द सर्क्युलर मॉलिक्युल इज कनेक्टेड टू द प्लाझ्मा मेम्ब्रेन थ्रू द मिसोझोम. न्यूक्लियस जे कवरिंग आहे, न्यूक्लिअर कवरिंग, ते जेनेटिक मटेरियल त्यामध्ये स्टोअर राहते. जसं युकॅरियोटिक सेलमध्ये राहते तसं प्रोकॅरियोटिक सेलमध्ये न्यूक्लिअर मेम्ब्रेन न्यूक्लियस नसल्यामुळे ते राहत नाही. तर ते कुणाला अटॅच असतात, द सर्क्युलर DNA मॉलिक्युल इज कनेक्टेड टू द प्लाझ्मा मेम्ब्रेन थ्रू द मिसोझोम. ते मिसोझोमला अटॅच राहते थ्रू प्लाझ्मा मेम्ब्रेन. देन प्लास्मिड. द प्रोकॅरियोटिक्स वन ऑर मोर ॲडिशनल सेल्फ रिप्लिकेटिंग मॉलिक्युल्स ऑफ सर्क्युलर DNA और मिनी क्रोमोझोम्स. जे सेल्फ रिप्लिकेटिंग मी स्वतः रिप्लिकेशन करत असते त्याला सेल्फ रिप्लिकेटिंग म्हटलं जाते. The prokaryotic cell possess one or more additional cell replicating molecule of circular DNA or mini chromosome. त्याला काय म्हटलं जातं, सर्क्युलर DNA और मिनी क्रोमोझोम्स. दिस एक्स्ट्रा क्रोमोझोमल DNA आर कॉल्ड प्लास्मिड. जे क्रोमोझोम DNAचं काम काय असते, स्वतः तो रिप्लिकेशन करत असतो, त्याचप्रमाणे दिस एक्स्ट्रा क्रोमोझोमल DNA आर कॉल्ड प्लास्मिड्स. ते कुठे प्रेझेंट राहते, प्रोकॅरियोटिक सेल्समध्ये. इट कॅरीज आउट फंक्शन्स सच एज अँटीबायोटिक रेझिस्टन्स अँड फर्टिलिटी. फर्टिलिटीचं काम करत असते प्लास्मिड. अँड अँटीबायोटिक रेझिस्टन्स म्हणजे कुठलेही फॉरेन ऑर्गॅनिझम्स सेल्समध्ये येतात त्याला किल करायचं काम कोण करत असते, प्लास्मिड. देन नेक्स्ट इज दी अल्ट्रास्ट्रक्चर ऑफ युकॅरियोटिक सेल. दिस इज द डायग्राम ऑफ प्रोकॅरियोटिक सेल्स. प्रोकॅरियोटिक सेल फर्स्ट आपण पाहिले आहे त्याच्या लेयर, म्हणजे त्याला काय म्हटलं जाते, इन्व्हलप म्हटले जाते. तर त्याच्या लेयर होत्या प्लाझ्मा मेम्ब्रेन, सेल वॉल, ग्लायकोकॅलिक्स, देन इंटरनली काय असते, न्यूक्लिओइड असते. हे मिसोझोम आहे, मिसोझोमला अटॅच आहे न्यूक्लिअर DNA. देन सायटोप्लाझम, इथे स्मॉल मॅट्रिक्स दिले आहे, ते रायबोझोम आहे. These are the structure of
प्रोकॅरियोटिक सेल. देन नेक्स्ट युकॅरियोटिक सेल्स. तर यू मीन्स ट्रू अँड कॅरियोटिक मीन्स न्यूक्लियस. तर त्याच्यामध्ये ट्रू न्यूक्लियस प्रेझेंट असते म्हणून तो काय झाला युकॅरियोटिक. सो इन प्लांट्स अँड ॲनिमल सेल द जेनेटिक मटेरियल इज लोकेटेड विथिन द न्यूक्लिअर मेम्ब्रेन. जे प्लांट्स आहे आणि ॲनिमल सेल्स आहे तर त्यांचं जेनेटिक मटेरियल कशात लोकेटेड राहतात विथिन न्यूक्लिअर मेम्ब्रेन. दॅट इज दिस सेल हॅव अ डिस्टिंक्ट न्यूक्लियस, म्हणजेच त्याच्यामध्ये न्यूक्लियस हा प्रेझेंट असतो आणि सच सेल्स आर कॉल्ड एज युकॅरियोटिक सेल्स. तर तशा सेल्सला काय म्हटलं जाते युकॅरियोटिक सेल्स म्हटलं जाते. तर आपल्यामध्ये कुठले सेल्स प्रेझेंट आहे युकॅरियोटिक सेल. सो सेल वॉल, द प्रोटेक्टिव्ह सेमी ट्रान्सपरंट कवरिंग आउटसाइड द सेल मेम्ब्रेन इज कॉल्ड सेल वॉल. या डायग्राममध्ये दाखवलेलं आहे. दिस इज द आउटर कवरिंग. काय म्हटलं जाते त्याला सेल वॉल. त्याच्यामध्ये आहे अंदर म्हणजेच आतमध्ये आहे रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम जे आपल्याला प्रोकॅरियोटिकमध्ये दिसलेलं नाही आहे. त्यानंतर न्यूक्लियस, गोल्गी ॲपरेटस, लायझोझोम जे अब्सेंट होतं त्यामध्ये. देन मायक्रोविलाय, सेंट्रिओल्स, मायटोकॉन्ड्रिया पण अब्सेंट होता प्रोकॅरियोटिकमध्ये. युकॅरियोटिकमध्ये मायटोकॉन्ड्रिया आहे. देन रायबोझोम त्यामध्ये पण होता आणि यामध्ये पण आहे. वॅक्यूल, देन स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. these are the structure of eukaryotic cell. Then the protective semi-transparent covering outside the cell membrane is called cell wall. जे आउटर प्रोटेक्टिव्ह कवरिंग असते ते त्याला काय म्हटलं जाते सेल वॉल म्हटलं जाते. इट इज थिक, स्ट्रॉंग अँड रिजिड. इट मेजर्स 0.1 नॅनोमीटर टू सेव्हरल नॅनोमीटर इन थिकनेस. त्याची थिकनेस किती असते 0.1 नॅनोमीटर टू सेव्हरल नॅनोमीटर इन थिकनेस. द केमिकल कंपोजिशन ऑफ द सेल वॉल डिफर्स अकॉर्डिंग टू द सेल टाईप अँड फंक्शन. ते केमिकल कंपोजिशन आहे सेल वॉल्सचं काय असते डिफर्स जाते अकॉर्डिंग टू द सेल टाईप अँड फंक्शन. Then in higher plants it is made up of polysaccharides such as cellulose, pectin, lignin, हेमिसेल्युलोज, क्युटिन etc. जसं प्रोकॅरियोटिक्समध्ये जे ग्लायकोकॅलिक्स आहे ते कशाने बनलेली होती पॉलिसॅकॅराइड्सनी. त्याच पद्धतीने सेल वॉल काय इन हायर प्लांट्समध्ये कशाने बनलेली असते पॉलिसॅकॅराइड्स, सेल्युलोज, पेक्टिन, लिग्निन, हेमिसेल्युलोज, क्युटिन etc. आणि इट इज अब्सेंट इन ॲनिमल सेल्स. जे सेल वॉल आहे ते ॲनिमल सेलमध्ये अब्सेंट असते. इट प्रोव्हाइड्स रिजिडिटी, सपोर्ट अँड शेप टू द सेल. सेल वॉलचं काम काय असते इट प्रोव्हाइड्स रिजिडिटी, सपोर्ट अँड शेप टू द सेल. म्हणजे रिजिडिटी एक स्ट्रॉंगनेस प्रोव्हाइड करते, सपोर्ट देत असते आणि शेप देत असते. इट प्रोटेक्ट्स द प्रोटोप्लाझम अगेन्स्ट मेकॅनिकल इंजुरी. जे आतमधले कुठले ऑर्गॅनिली आहे ते मेकॅनिकल इंजुरीपासून प्रोटेक्शन काम करते. इट ऑल्सो हेल्प इन ट्रान्सपोर्ट ऑफ मटेरियल ट्रान्सपोर्टिंगचं काम सेल वॉल करत असते. दे हॅव मेनी मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनिली सच ॲज मायटोकॉन्ड्रिया, क्लोरोप्लास्ट, लायझोझोम, इंडोप्लाझमिक रेटिक्युलम इन देअर सायटोप्लाझम. तर सेल वॉलच्या आतमध्ये जे कुठले ऑर्गॅनिलीज आहेत ते कुठले मायटोकॉन्ड्रिया आहे, पॉवर हाऊस ऑफ द सेल. देन क्लोरोप्लास्ट हे कुठले प्लांटमध्ये राहतात जे प्लांट्सचे लिफचा कलर जे ग्रीन कलर जो दिसत असतो तो ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ क्लोरोप्लास्ट. आणि ते क्लोरोप्लास्ट कशासाठी मदत करतात फोटोसिंथेसिससाठी मदत करतात जे ॲनिमल सेल्समध्ये अब्सेंट असते. देन लायझोझोम्स जे अनवॉन्टेड सेल्स आहे ते किल करून एक्स्ट्रॅक्ट करायचं काम कोण करत असते लायझोझोम्स करत असते म्हणून त्याला सुसाईड बॅग म्हटलं जाते. देन इंडोप्लाझमिक रेटिक्युलम etc. इन देअर सायटोप्लाझम. The region of the cell lying between the plasma membrane and the nucleus is called cytoplasm. रिजन जे आहे सेल प्लाझ्मा मेम्ब्रेन आणि न्यूक्लियसच्या मधात जे प्रेझेंट असते त्याला काय म्हटलं जाते सायटोप्लाझम. कंपॅरायझिंग द सायटोसोल and membrane bounded organelles. Then eukaryotes includes all members of the plant and animal kingdom including the fungi which exist in both multicellular forms and unicellular forms and the protozoans which are exclusively unicellular. Eukaryoticsमध्ये काय येते all members of the plant and animal kingdom. जे ॲनिमल किंगडममधले जे कुठले ऑर्गॅनिझम्स आहे आणि प्लांट इन्क्लुडिंग द फंजाय विच एक्झिस्ट इन बोथ मल्टीसेल्युलर फॉर्म्स. ते मल्टीसेल्युलर फॉर्म्समध्ये प्रेझेंट राहतात आणि युनिसेल्युलर फॉर्म्समध्ये ईस्ट. अँड द प्रोटोझोन्स, प्रोटो मीन्स प्रिमेटिव्ह, झोन मीन्स ॲनिमल विच आर एक्सक्लुझिव्हली युनिसेल्युलर. दिस आर द डिस्कशन ऑफ प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक सेल्स.